जय शिवराय, जय भीम, जय लवजी। काल जगाचे नामांकित उद्योगपती एलन मस्क यांनी सरळ सरळ EVMवर त्यांनी दोषारोप केले की ह्याच्यामध्ये काहीतरी बिघाड होऊ शकतो, हे त्यांनी स्वतः सांगितलं। परंतु ITचे जे मागच्या वेळेचे पंतप्रधान मोदींच्या मंत्रालयात होते जयकुमार यांनी सांगितले की EVM असे हॅक होत नाही। पण जेव्हा जगाचा उद्योगपती हे मान्य करतो की EVMमध्ये घोळ होऊ शकतो, हे त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की राहुल गांधींनी पण ह्या बाबतीत विचार केला की EVM हे न करता बॅलेट पेपरवर इलेक्शन घ्यावे। आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आत्ता जे रवींद्र वायकर यांनी जे आत्ता निवडून आले 48 मतांनी, हे चुकीचं आहे। कारण अमोल कीर्तीकर हे निवडून आलते आणि त्यांना निवडणूक आयोगाने डिक्लेअर पण केले की हे निवडून आलेत म्हणून। परंतु रवी वायकरांनी परत फेरमतनी घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 48 मतं त्यांना मिळली आणि केली। म्हणजे जगातला हा पहिला आश्चर्य असेल। तर तुम्हाला सांगितलं 4 जूनला 8:53 रवींद्र वायकरांनी अर्ज केला की फेरमतदान घ्यावं। त्याच्यावर त्यांनी 48 मतांनी विजय त्यांना करण्यात आलं। पण जेव्हा अमोल कीर्तीकर गेले तेव्हा त्यांना 8:06 झाली म्हणून त्यांना तक्रार दाखल त्यांची करून घेतली नाही। आणि त्याला होत्या कोण माहिती आहे का, तर निर्णय अधिकारी होत्या त्याच्यावर सूर्यवंशी मॅडम, ज्यांच्यावर आत्तापर्यंत कमीत कमी 10 ठिकाणी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। अशा अधिकाऱ्यांनी सांगायचं की बाबा हे होत नाही, आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, हे त्यांनी क्लिअर केलं। म्हणजे अशी लोक जर आपल्याबरोबर असतील तर लक्षात ठेवा, हे देशाचं संविधान, देशाची लोकशाही ही कुठल्या मार्गाने चाललेली आहे। आणि जे स्वतः मुख्यमंत्री यांनी स्वतः त्यात लक्ष घालून रवींद्र वायकरांना निवडून आणलं, पण ही चुकीची घटना आहे, हे लोकशाहीला हानिकारक आहे। तेव्हा माझ्या सर्व तमाम बंधू भगिनींना आता विनंती आहे महाविकास आघाडीच्याच, आपण सर्वांनी आता अलर्ट राहावं आणि विधानसभेला महाराष्ट्राच्या आपण सगळ्यांनी लक्ष देऊन यावर काम करायचे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणायचे, हे लक्षात ठेवा। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।